मी राठोड उत्तम धन्नू, विज्ञान शिक्षक, श्री होळेश्वर विद्यालय होळ, तालुका केज, जिल्हा बीड। माझी जे काही उपक्रम आहे प्रयोग पेटी, या प्रयोग पेटीमध्ये वेगवेगळे साहित्य आहे, जे की भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे। अशा विज्ञानाच्या ज्या काही शाखा आहेत या सगळ्या शाखेंचा जवळपास 60 ते 70 प्रयोग या माझ्या विज्ञान पेटीतून करता येतात। तर याच्यामध्ये ज्यावेळेस हे स्टेथोस्कोप, स्पिग्मो मॅनोमीटर आहे, एका डॉक्टरांकडून मी हे मागून घेतलं आणि माझ्या शाळेतली मुलं जी आहेत हे बीपी काय असतं, ब्लड प्रेशर मोजतात, सिस्टोलिक ब्लड प्रेशर, डायस्टोलिक ब्लड प्रेशर, एवढंच नव्हे तर हे जे काही घरामधले टाकाऊ पदार्थ आहेत, ही पॉलिथिनची बॅग आहे आणि हे झाडूची पॉलिथिनची बॅग आहे आणि या बॅगेमध्ये मुलांना मी जीवशास्त्राचा प्रयोग सांगतोय। ज्यावेळेस मुलांना सांगतो की श्वसन प्रक्रिया शिकवत असताना याच्यामध्ये ज्यावेळेस एक वेळेस मी एक्सहेलेशन करतो, उच्छवास सोडतो, त्यावेळेस मी एकदा बाहेर हवा सोडल्यानंतर माझ्या फुफ्फुसामध्ये एका वेळेला एवढी हवा भरली जाते। ज्यावेळेस मुलांना हे बाहेर दाखवलं जातं ना, मुलांमध्ये शर्यत लागते। एक दोन मुलांना जर आपण हे सांगितलं, काही मुलांच्या फुफ्फुसाचं जे काही बलून आहे ते जास्त फुगलेलं असतं आणि मुलांमध्ये एक क्युरियोसिटी असते की आपण एकदा श्वास घेतल्यानंतर आपल्या फुफ्फुसामध्ये एवढं ऑक्सिजन आपण घेतोय आणि त्याचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो की मुलांमध्ये चढाओढ एक क्युरियोसिटी निर्माण होते की आपला फुफ्फुस केवढा आहे, कसा आहे, हे पण आपण सांगू शकतो। त्यानंतर मुलांना एक खेळातून विज्ञान शिकवत असताना हे मी एक माझ्याकडं असणारं एक पाण्याच्या बॉटलचं एक झाकण आहे आणि त्याच्यामध्ये रिकाम्या ज्या रिफिल आहेत हे मी दोन्ही बाजूने टाकलेले आहेत। एक मुलांना क्युरियोसिटी वाढावी म्हणून बऱ्याचदा मी असे प्रयोग करत असतो। मग ज्यावेळेस हे साऊंड मी शिकवत असतो ना, ध्वनीची निर्मिती कशी होते म्हटल्यानंतर मुलं सांगतात की अरे व्हायब्रेशन झालं आणि त्याच्यामुळे साऊंडची निर्मिती झाली। आणि सरळ सरळ याच्यामध्ये लागणार काय, एक टोपन आहे बॉटलचा आणि त्याला रिफिल टाकल्यात आणि एक फुटलेला फुगा आहे, याच्यामधून आपण ध्वनीबद्दल मुलांना सांगू शकतो आणि मुलं अगदी म्हणजे प्रोत्साहित होतात आणि काहीतरी वेगळं, मग मुलं लगेच दुसऱ्या दिवशी पण करून आणायला तयार होतात। मुलांना बऱ्याचदा लाईट तयार कशी होते हे मुलांना कळत नाही, पण मी हे एक जनरेटर तयार केले। हे जे इंजेक्शन आहे त्याच्या बाजूला एक कॉपरची तार गुंडाळलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे निओडियम नावाचं एक मॅग्नेट आहे आणि हा मॅग्नेट याच्यामधून गेल्यानंतर ही लाईट तयार होते हे मुलांना कळतं। हे पहा, हे ब्लिंक होतोय आणि मुलांना जनरेटरची संकल्पना जी आहे, जनरेटर काय असतं हे मुलांना कळतं। आणि हा एक छोटासा जनरेटर, जे हे टाकाऊ पदार्थ आहेत, आपल्या घरामध्ये अशा कॉपरचे वायर असतात, ही एलईडीचा बल्ब असतो, पण त्याला लागते ते मॅग्नेट आणि याच्यामुळे मुलांना आपण एक मोठी संकल्पना जी आहे जनरेटर, त्याचं वर्क कसं चालतंय मुलांना आपण सांगू शकतो। बीड जिल्ह्याच्या वडवणी या गावापासूनच काही अंतरावर असलेल्या दुर्गम भागातील एका तांड्यावर उत्तम राठोड यांनी आपले बालपण घालवलेले आहे। त्यानंतर मग त्यांनी घरातील गरिबी दूर करण्यासाठी मन लावून शिकले आणि यशस्वी झाले। शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च भागवण्यासाठी त्यांनी मजुरीने विविध कामे देखील केलेली आहेत। आईवडील ऊसतोड कामगार होते, यामुळे या उत्तम राठोड यांचा जन्म देखील घरी किंवा कुठे दवाखान्यात न होता अगदी ऊसाच्या फडामध्ये झालेला आहे। धाराशिव येथील जेल परिसरामध्ये ऊसाच्या फडामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। म्हणून ही परिस्थिती बदलण्याचा ठाम निर्धार करून उत्तम राठोड शिकत राहिले व यशस्वी झाले। केज तालुक्यातील होळ येथील होळेश्वर विद्यालय येथे ते विज्ञानाचे शिक्षक झाले।
शिक्षक होऊन त्यांनी मोठ्या मेहनतीने आपला पूर्ण वेळ विद्यार्थ्यांसाठी देऊन विज्ञानाचे अनेक उपक्रम सादर केलेले आहेत. यामुळे अनेक वेळा अनेक ठिकाणी त्यांचा सन्मान झालेला आहे. म्हणून अशा या आदर्श शिक्षकाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनी. अज्ञानातून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला विज्ञानाची कास धरावीच लागेल. आणि मग विज्ञान आणि विज्ञान हा विषय आणि या विषयाबद्दल जर आपल्या मनामध्ये जर रुची निर्माण करायची असेल तर ते काम कोण करत असेल तर निश्चितच सायन्स टीचर, विज्ञान शिक्षक. अगदी शिकवत असताना स्वतःचं विश्व हरवून विद्यार्थ्यांच्या विश्वामध्ये रमणारे काही शिक्षक असतात. आणि मग हे शिक्षक सतत काही ना काहीतरी उपक्रम राबवलेले असतात. कारण विज्ञान आणि प्रयोग हे फार जवळचं नातं आहे. आणि मग हे प्रयोग फक्त पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता लेकरांना ते प्रयोग दिसले पाहिजेत, लेकरांना ते प्रयोग समजले पाहिजेत आणि लेकरांना सुद्धा प्रयोग करता आले पाहिजेत. हे ज्या शिक्षकांना वाटतं ते खऱ्या अर्थानं बेस्ट सायन्स टीचर असतात. अगदी आजवर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, अगदी नॅशनल लेवलपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले सन्माननीय राठोड सर, आत्तम धनु राठोड सर, आदर्श विज्ञान शिक्षक, ज्यांचा नुकताच नवोपक्रम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. अगदी पाहायचे आपल्याला की सर आणि सरांचं विश्व काय नेमकं. तर या विश्वामध्ये डोकावून पाहत असताना अनेक गोष्टी आहेत. कारण 2 बाबी प्रामुख्याने मांडायच्या असतात. एक, आम्ही कसे घडलो आणि दुसरी बाब, आम्ही कसे घडवत आहोत, नाही का. बऱ्याच वेळेला काही लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही कसे घडलो हे मात्र वारंवार सांगायले असतात, पण आम्ही काय केलं नेमकं, आम्ही काय घडवलंय नेमकं, या बाबतीमध्ये मात्र क्वेश्चन मार्क असतो. गुरुजींचं तसं नाही, ते तर घडलेच, पण अनेक विद्यार्थी घडवत आहेत. तर विद्यार्थी घडवणारे उपक्रमशील शिक्षक राठोड सर आपल्यासमोर आहेत. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून, अगदी तुमच्या गावाकडून, नाही का. परंतु सुरुवात मला जी करायची आहे ते पहिला प्रश्न जो नुकताच तुमचा जिल्ह्यामध्ये क्रमांक आलेला आहे, पहिला क्रमांक. अगदी या प्रसंगी तुमच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत नेमक्या. कारण अनेक पुरस्कार तर भेटले आहेतच, त्यात आणखी एका पुरस्काराची, एका बक्षिसाची भर पडलेली आहे. ॲक्च्युली नवोपक्रम या नावामध्येच जर पाहिलं की मला नेहमी वाटायचं की जे गरिबांचे मुलं आहेत, ग्रामीण भागातली शाळा आहे, शहरी भागामध्ये विज्ञानाबद्दल प्रयोगशाळा खूप मोठ्या मोठ्या असतात, पण माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये ही प्रयोगशाळा बघायला मिळत नाही. आणि माझ्या मनामध्ये कुठंतरी कुतूहल होतं की आपण ह्या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे, जे की विज्ञानातील जे अवघड वाटणाऱ्या संकल्पना आहेत त्या त्यांना क्लिअर व्हाव्या. आणि हा हेतू मी डोळ्यासमोर ठेवला आणि हा नवोपक्रमामध्ये मी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये नंबर आला माझा. होळेश्वर विद्यालय होळ या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासून विज्ञान हा विषय खूप तळमळीने शिकवतो, नाही का. मला असं वाटतं की ज्याला विज्ञान शिकायचं आहे, की जे विद्यार्थी सायन्समध्ये इंटरेस्टेड आहेत, मग ते शहरी भागातले असो किंवा कोणी असेल, त्यांनी होळेश्वर विद्यालयात ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही आता. नक्कीच सर, एक विचारावंसं वाटतं की अगदी पहिल्यापासून तुमची जी जिद्द आहे ती खूप वाखाणण्याजोगी आहे. तुम्ही सांगितलं की अगदी ज्या कुटुंबात तुमचा जन्म झाला, एक सुरुवातीला खरं तर संघर्ष होता, नाही का. वडवणी तालुक्यात तुमचं गाव. तर काय सांगाल नेमकं की तांड्यावर जे बालपण गेलं तुमचं, आई वडील कसे होते नेमके, कसं संगोपन केलं, नेमक्या त्या भूतकाळातल्या आठवणी काय आहेत नेमक्या. तसं जर बघितलं तर माझं बालपण आई वडिलांबरोबर गेलंच नाही. आई वडील ऊस तोडणीला जायचे आणि आजी आजोबा माझ्यासोबत राहायचे. आता आमचे सगळे निरक्षर असल्यामुळं काय मुलगा शिकतोय काही त्याच्याशी काही धैर्य घेणं नव्हतं. मी एकदा आईला म्हटलं, आई माझा जन्म कुठं झाला. तर आई ऊस तोडत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातलं जे काही सेंट्रल जेल आहे त्या ऊसाच्या फडामध्ये जन्म झाला. आणि एकदा ती जागा बघण्यासाठी मी खास, नेमकं आईला माहीत नव्हतं पण तिथल्या ड्रायव्हरला घेऊन गेलो आणि मला कळालं की अरे माझा जन्म ऊसाच्या फडात झाला आहे आणि मला काहीतरी माझ्या आईबाबांसाठी करायचं आहे.
आणि ऊसाच्या फळामध्ये जन्म झाला, ती जागाही पाहिली जिथं जन्म झाला जिथं, नाही का. मला असं वाटतं की आईने आणि वडिलांनी नाव आत्तम दिलं, खरं तर उत्तम पाहिजे होतं. कारण सगळ्याच गोष्टी उत्तम करतायत तुम्ही. अगदी वडवणी तालुक्याचा तांडा कोणता नेमका, आणि आई आणि वडिलांच्या गैरहजेरीमध्ये जेव्हा ते ऊस तोडायला जायचे त्यावेळेला आजीने कसं सांभाळलं नेमकं, म्हणजे काय सांभाळ केला नेमका? आता तसं जर बघितलं, माझा मोठा भाऊ आहे, त्याचं नाव उत्तम आहे. अच्छा आणि माझं नाव तसं आत्माराम होता, अच्छा. पण तो आत्मारामचा अपभ्रंश होऊन आत्तम झाला. आत्तम झालं, बरं. आणि तसं माझं जे संगोपन आहे, माझी आजी आजोबा ज्यावेळेस करायचे, अगदी आजोबा एवढे स्ट्रिक्ट होते की अगदी तांड्यावरची शाळा असल्यामुळं गावात शाळा, आणि काही नाही, एक पेन्शिल पाटी असायची, काही बाकीचं तर काही खर्च नव्हता. सकाळ संध्याकाळ फक्त जेवण आजी आजोबा घालायचे, बाकीचं काही माहीत नव्हतं त्यांना, कारण ग्रामीण भागात होतो, तांड्यावर होतो, शिक्षणाबद्दल सगळं अज्ञान होतं. त्याच्यामुळं मला काही त्याच्या आजोबा कडक स्वभावाचे होते, शिस्तीचे होते. मला असं वाटतं की कोणतरी लागतं कडक शिस्तीचं, नाही का. कारण सगळ्याच बाबतीमध्ये जर अगदी ढील दिली तर मग आपण ढिले पडतो. अभ्यासाबद्दल जी गोडी आहे, कारण काय असतं की ज्या वातावरणात आपण वाढतो ना, मग ते वातावरण आपलं अंगवळणी पडलेलं असतं. तर आई वडील तर अगदी ऊसतोड कामगार, अगदी अवतीभोवती एवढं काही वातावरण नसेल अभ्यासचं, नाही का. तर मग अशाही परिस्थितीमध्ये अभ्यास करावा, शाळेत जावं, मग ही जिद्द कुणाची होती नेमकी, म्हणजे तुमची वैयक्तिक होती का मग आजोबांचं प्रेशर होतं हे? तसं जर बघितलं, आमच्या शाळेमध्ये एक खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक असायचे. आमच्या शाळेपेक्षा त्यांची भीती जास्त असायची, आणि जे होमवर्क द्यायचे ते वेळच्या वेळेवर करायचो. अगदी त्यावेळेसचे उजळणी जे असायचे ना, आपल्याला माहिती आहे 30,000-300 पर्यंतच उजळणे, पण ते निमकी, सवाकी किंवा हे खाजगी जे व्यवहारात उपयोगी येणारे जे ना, खंडीचे मन 20, खंडीच्या पायल्या 320, या सगळ्या गोष्टी ज्या व्यावहारिक लागायच्या, तर त्या शिक्षणाबरोबर ते आम्हाला जास्त मिळायचं. आणि ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं त्यावेळेस एक नवीन वाटायचं की अरे, ह्या शाळेतून आलेले मुलं एक वेगळंच काहीतरी शिकताय. आणि त्यामुळं मुलांमध्ये ज्यावेळेस आमच्याबद्दल वाटायचं का हे वेगळं काहीतरी आपल्याला सांगताय, मग त्याच्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळायचं आणि आणखी काहीतरी नवीन करावं असं वाटायचं. मला असं वाटतं की कोणतरी लागतं की तुमच्या मनामध्ये जिद्द निर्माण करणार, नाही का. काय नाव होतं टीचरचं? आवटी सर म्हणून होते. अच्छा, म्हणजे आवटी सरांनी खरं एवढा चांगला पाया तुमचा मजबूत केला, नाही का. सर, लहानपणी फक्त अभ्यास आहे की अभ्यास होतं का काय आणखी इतर काम करायचं? कारण माणूस काय करतो की परिस्थिती पाहून अगदी जगायला असतो. ॲक्च्युली सर, मी जर बघितलं ना, अगदी मेहनतीमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे. अच्छा. जे की सुट्टीचा दिवस असेल, शेतीची कामं किंवा मोलमजुरी करायला जाणं, किंवा आमच्याकडं ऊस किंवा भुईमुगाच्या शेंगा असायच्या त्या काळी, त्यावेळेस आम्ही काम करायचो. शाळा सुट्टी असेल किंवा दुपारचा वेळ असेल, त्यावेळेस आम्ही शेतामध्ये अगदी मजुरीनं काम करायचं, गुत्ते पद्धत लिहायचो मुलं, आणि त्याचा जो पैसा यायचा तो आपलं कशाच तरी खर्चायला, वही पुस्तकासाठी. म्हणजे एक काळ असा होता की मजुरीने सुद्धा काम केलं आहे, काबाड कष्ट केले आहेत, आणि त्यातनं जे काही पैसे मिळायचे 4-2, नाही का, त्यातनं आपली वही पुस्तक म्हणजे आपल्या ज्या शैक्षणिक ज्या गरजा आहेत त्या भागवायच्या. सर, शालेय जीवन जे होतं ते कसं होतं? म्हणजे अगदी लाभलेले गुरुजन असतील तुम्हाला त्या काळातले, तुमची शाळा असेल, मित्रपरिवार, आणि एकूणच अभ्यासातला प्रोग्रेस. तसं जर माझं पाहिलं सर, 10वी पर्यंत शिक्षण वडवणी वडवणी गाव आहे, तिथं मी 8वी 9वी 10वीचं शिक्षण घेतलं. अगदी 10 किलोमीटर अंतरावर असलं तरी आम्ही सायकलवरूनच येणं जाणं करायचो. बरं. अगदी, आणि मी थोडासा अभ्यासात जरा बरं असल्यामुळं गावातले काही पालकांना एक 10वीचं वर्ष असल्यामुळे एक रूम करून दिली होती, पण रूमसाठी पैसे माझ्याकडून घेत नव्हते. तू फक्त आमच्या लेकराबरोबर राहा, तू पैसे काही देऊ नको, तुझ्याबरोबर आमच्या मुलांचा पण अभ्यास होईल. तर हा उद्देश, म्हणजे मला शालेय जीवनामध्ये अगदी म्हणजे सायकलीवर जाणं येणं करून मी 10वी पर्यंत शिक्षण केलं. दरवर्षी ठरलं असायचं की आई आणि वडील ऊस तोडायला जायचे, तर कधी त्यांच्यावर जायचा योग आला का? नक्की सर. किती वेळा जाण्याचा योग आला? सर, मी ज्यावेळेस BSc ला होतो त्यावेळेस तेलगावचा कारखाना आमच्या जवळ आहे. अच्छा. आणि आम्ही ते टायर गाडी जी असायची ना बैलाची, अच्छा. आणि नवीन आम्ही असल्यामुळे ते आमच्या गावात टायर चालवू द्यायचे नाही, कारण बाहेरच्या गावी तुम्ही टायर चालवा म्हणायचे. आता आई थोडीशी थकलेली असल्यामुळं बऱ्याचदा वडील आणि मी दोघं जण
अगदी सकाळी पहाटे 4ला तो टायर बैल झोपायचा आणि संगम भोपा वगैरे आहे त्या ठिकाणी दोघांना वडिलांना मी आपलं ऊस तोडायचं आणि आज पण मला ते मोळ्या बांधायला येतात आणि त्या मोळ्या बांधल्यानंतर दोघांनी वाहतूक करून आणायची. त्या टायरला ब्रेक लागायचं नाही, ते बरोबर ते बांबू धरायचा, टायरला ब्रेक लावायचा आणि अशा जवळपास मी 1-2 महिने टायर कधी काळी मोळ्या बांधणी केली आहे. हो. आणि ही बांधणी करत असताना आपल्या भविष्याची सुद्धा तुम्ही बांधणी केली नाही का? तर अभ्यासामध्ये जो काही प्रोग्रेस होता तो कसा होता नेमका? म्हणजे काही असं ठरून होतं का अगदी बिनधास्त सुरू होतं अगदी? ॲक्च्युली सर, ज्यावेळेस मला 12वीला मार्क कमी पडले त्यावेळेस माझे डोळे उघडले. आता मला पर्याय दिसत होता की आता आई वडील एकतर माझं लग्न करून देतील आणि कुठंतरी ऊस तोडायला जावं लागेल. आणि आमच्या मामाकडे एक ट्रॅक्टर होतं. ते मामानं मागणी केली की ह्या पोराला लग्न करून द्या आणि ट्रॅक्टरवर चला. आणि मग माझे डोळे असे उघडले सर, मी बोटावर न मोजण्या इतक्या नाईट आज जर ठरवलं की मी आज रात्रभर 1 मिनिट बी झोपणार नाही आणि अभ्यास करणार, तर कितीतरी शेकडो रात्र मी रात्रभर जागून अभ्यास केला सर. 12वी मध्ये कमी मार्क्स पडले आणि त्या कमी मार्क्सने खऱ्या अर्थाने डोळे आपले उघडले नाही का? की अरे आपण जर नाही शिकलो, नाही धडपड केली तर आपल्याला जसा वडिलांकडे कोयता आहे तोच कोयता आपल्या सुद्धा हातामध्ये येऊ शकतो नाही का? आणि आपलं लग्न सुद्धा लवकर होईल. आणि मग अभ्यासाला लागला, अगदी झपाटल्याप्रमाणे अभ्यास केला. खरं तर सर, अभ्यास करत असताना त्या काळामध्ये म्हणजे विज्ञानामध्ये गोडी होती का नंतर निर्माण झाली? नाही, ॲक्च्युली नव्हती गोडी. कारण माझं BSc झाल्यानंतर फ्युचर त्यावेळेस एवढं कळत नव्हतं आम्हाला, कारण परिस्थिती नसल्यामुळे मी कधी पाहण्याचा प्रयत्न केला नाही. पण एकदा एक इव्हेंट सांगू इच्छितो मी की 12वीचे आम्ही 2 पार्टनर होतो आणि माझ्याकडे 20 रुपये राहिले होते. सुट्ट्या लागणार होत्या, आम्ही हाताने स्वयंपाक करून खायचो. आणि एक पेपर झाला की 2 दिवस सुट्टी असायची. आणि माझा रूम पार्टनर जो होता, जो कृषी अधिकारी आहे, त्याने तो ड्रॉप घेतला आणि मग एकटा राहिलो. एक सिच्युएशन मला मुद्दामून सांगायचं की 2 पेपर बायोलॉजीचे राहिले होते आणि चटणी आणि बुरकी असते ना, तेच होतं माझ्याकडं आणि पीठ होतं. आता भाजीपाला जर आणलं तर मला तिकिटाला जायला पैसे राहणार नाही, म्हणून एक 4 ते 5 दिवस मी बुरकी त्याच्यात तेल टाकायचं आणि भाकर टाकून खायचो. आणि ज्यावेळेस मला 17 रुपये तिकीट होतं गावाकडे येण्यासाठी, तर ते वाचवण्यासाठी मी अगदी 4-5 दिवस चटणी भाकर खाल्ली आणि परीक्षा दिली. चटणी भाकर जरी खाल्ली असली तर मला असं वाटतं की लोक म्हणतात बुवा की काजू बदाम खाल्ल्यानंतर डोकं फार चालतं, पण मला असं वाटतं की डोकं तेव्हाच चालतं जेव्हा तुमच्या आतनं आवाज येतो नाही का? जोपर्यंत आतनं आवाज येत नाही, जोपर्यंत तुमच्यातला माणूस जागा होत नाही, जोपर्यंत तुम्ही जिद्दीला पेटत नाही, तोपर्यंत डोकं चलत नाही. निश्चितपणे या ठिकाणी ती चटणी भाकर आजही लक्षात आहे. कारण काही प्रसंग असतात की जे कायम लक्षात राहतात, कायम हृदयामध्ये ते अगदी साठवून ठेवले असतात. सर, अगदी BSc आणि B.Ed नाही का, तुमचं BSc B.Ed आहे, तर अगदी B.Ed झाल्यानंतर ठरवलं असतं की कुठल्या तरी शाळेत आपल्याला जॉब करायचे आणि त्या काळामध्ये सुदैवाने त्याचे जॉब होते. तुम्हाला तुमचं नशीब चांगलं की चांगली तुम्हाला संस्था भेटली, चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या शाळेमध्ये काम करायला तुम्हाला संधी भेटली. होळेश्वर विद्यालय होळ नाही का, या ठिकाणी कधीपासून आपण अध्यापन करतायत आणि एक उपक्रमशील शिक्षक, एक विज्ञान शिक्षक म्हणून तुमची जी भूमिका आहे ती खूप अगदी वाखाणण्याजोगी आहे. आम्हाला ते ऐकायचं आहे. माझी अपॉइंटमेंट 2003 ऑगस्ट, ज्यावेळेस कैलासवासी नारायणदादा काळदाते, मी इंटरव्ह्यूला आल्यानंतर माझ्या स्वतः इंटरव्ह्यूला ते होते आणि मला माहीत पण नव्हतं की दादा कोण आहेत, कारण माझा परिसर खूप लांबचा होता. मी विद्यापीठात होतो शिक्षण घेण्यासाठी आणि एक जाहिरात आली आणि मला चुलते म्हटले की तू त्या ठिकाणी जागा निघाली, इंटरव्ह्यूला जा. आणि मी ज्यावेळेस 2003ला इथे मी गावात विचारत बनसावळ्याला गेलो आणि इंटरव्ह्यू घेत असताना फक्त मला एवढंच कोणीतरी सांगितलेलं होतं की दादा एक टोपी आहे, गोपीचंदनाचा टिळा आहे, धोतर आहे. आणि आपल्या संस्थेमध्ये बरीचशी अशी लोक होती धोतर घालणारे, ते दादा कोणते मी परिचित नव्हतो. पण ज्यावेळेस इंटरव्ह्यू वगैरे झाले आणि माझं सिलेक्शन झालं सर, त्यावेळेस मी बनसारळ्याहून 80 किलोमीटर असणारं माझं गाव, ज्यावेळेस जे की अख्ख्या महाराष्ट्रात अशी संस्था नसेल की इंटरव्ह्यू झाल्या निकाल जाहीर करणं, बोर्डावर नाव लिहिलं गेलं माझं
की तुझं सिलेक्शन झालंय आणि तू उद्यापासून शाळेला जॉईन हो. सर मी बनसावळ्याहून आमच्या 22 तांड्यापर्यंत रडत गेलो होतो की मला नोकरी मिळाली. वा. आणि माझे तिथे गेल्यानंतर मी आईबाबांचं दर्शन घेतलं आणि आईबाबांना म्हणलं की दादा मला नोकरी मिळाली. आणि त्यावेळेस आई वडिलांना पण वाटलं नाही की अरे आपल्या पोराला नोकरी लागली. आणि खरोखरच मी खूप खूप धन्य मानतो दादांना, अशा चांगल्या नामांकित संस्थेमध्ये मला जॉब मिळाला. आणि खरं तर दादांची प्रेरणा घेऊन दादा दीनदलितांसाठी जे करायचो मी त्यांच्याबद्दल खूप अभ्यास केला आणि मी ठरवलं की आपण सुद्धा काहीतरी करायचं मुलांना. हिरे माणिक मोती याची पारख करायला सुद्धा माणूस पारखी लागतो नाही का. मला असं वाटतं की दादाने खरं तर रत्न पारखलं होतं. आणि अगदी जी मला संधी भेटली, तुम्ही उल्लेख केला की डोळ्यामध्ये अगदी अगदी आनंद अश्रू होते, रडत गावाकडे गेलात, आईवडिलांना सांगितलं की मला नोकरी लागली आहे. मला असं वाटतं की गरिबाच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं तो दिवस अगदी आनंदाचा असतो नाही का, की ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन झालेलं असतं. अगदी ऊसतोड काम करणारे तुमचे आईवडील जेव्हा हे कळालं की पोराला नोकरी लागली आता, त्यांची काय होती प्रतिक्रिया नेमकी? आता आई बाबांना नोकरी म्हटलं तर त्यावेळेस खूप मोठी गोष्ट होती. आणि मला ज्यावेळेस नोकरी मिळाली त्यावेळेस आई बाबा पण शाळा बघायला आले, तुला खरंच नोकरी मिळाली का? आणि मग ज्यावेळेस आले त्यावेळेस, आणि आता माझं झोपडीचं घर होतं, कुडाचं घर होतं. ज्यावेळेस आमच्या शाळेचे मुख्याध्यापक नोकरी लागेपर्यंत घर झोपडीच होतं, झोपडीचं कुडाच होतं. कुडाचं. आणि ज्यावेळेस एकदा माझे मुख्याध्यापक ढगारे सर होते, हार्डे सर होते, त्यांना मी घेऊन गावाकडे गेलो. चला सर आपल्या गावाकडे जाऊ. जूनच्या महिन्यात आम्ही पालक मुलांची भेट वगैरे असायची. तर त्यावेळेस मला एवढं दुःख वाटलं की जे कॉन्क्रीटचे रोड असायचे ना गावात, त्या रोडवर एक चवाळा टाकून त्यांना झोपवलं मी. आणि मला पण वाईट वाटलं, एवढे मोठे अधिकारी आहेत आणि मला आपल्या घराच्या दारामध्ये रोडवर झोपावं लागले. परिस्थिती माणसाला हे करते, कारण आपलं जसं घर असेल त्यानुसार आपण वागतो नाही का. कारण जर आपल्या आडातच नसेल तर पोरांना कुठं आणायचं आपण. अगदी सर वडिलांना आईला तर खूप आनंद झाला आणि खऱ्या अर्थानं आयुष्य बदलून गेलं तिथून नाही का. परंतु जेव्हा तुम्ही जॉईन झालात त्या दिवसापासून ते आजपर्यंत एक सायन्स टीचर म्हणून कुठल्या कुठल्या वर्गांना शिकवले आपण, शिकवत आहात आपण, आणि म्हणजे नेमका रोल काय असतो ते ऐकायचं. मी जवळपास 2003 पासून विशेषतः 8वी 9वी आणि 10वीच्याच वर्गांना शिकवतो. आणि सेमी इंग्लिश हे ग्रामीण भागात हा विषय नव्हताच, फक्त शहरामध्ये आता आले. आणि मी आल्यानंतर एक 10 वर्षापासून आम्ही सेमीचा वर्ग चालू केला आणि त्याचा एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला की आज शेकडो मुलं अगदी क्लास 1, क्लास 2, क्लास 3 त्या ह्याच्यामध्ये जातात. आणि मला सांगायचं आनंद वाटेल की ज्यावेळेस मी मुलांचं करिअर पालक म्हणून बघतात, ते सायन्स विषयामध्ये बघतात, मेडिकल इंजिनिअरिंगला मुलं जावं असं वाटतं. आणि ज्यावेळेस मी विचार करायला लागलो की सायन्स नेमकं अवघड कशामुळे वाटतं मुलांना, त्याच्यावर मी विचार करत करत या अनुमानावर आलो की अरे ह्यांना बेसिक कन्सेप्ट जे आहेत सायन्सच्या हे बऱ्याचदा प्रॅक्टिकल असल्याशिवाय कळत नाही. आणि मी त्याच्यावर फोकस केलं आणि प्रॅक्टिकली हे जे टाकाऊ पदार्थ आहेत घरामध्ये, मी त्याच्यामध्ये विज्ञान बघायचा प्रयत्न केला आणि ते सरळ मुलांना पण सांगायचा प्रयत्न केला. आणि मुलं एवढे इंटरेस्टनं सहभाग घ्यायले की त्यांना विज्ञान विषय, सर मी माझ्या गावामध्ये विज्ञान विषयाची ट्युशन अजूनही लावू दिली नाही. वा, बहुत बढिया. सर बऱ्याच वेळा तर टीकात पण नाही, म्हणजे सहज वाटतं जे आम्ही पाहतो ऐकतो नाही का. जनरली माणूस काय करतो की माझा दिनक्रम कसा असावा नाही का, म्हणजे किंवा माझ्याकडे काय असावं याकडे जास्त लक्ष असतं. परंतु तुमच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर नेहमीच अगदी माझा दिनक्रम काय आहे मला माहीत नाही, परंतु माझा उपक्रम काय आहे हे मला माहीत आहे. आणि जनरली उपक्रम आणि विद्यार्थी कसे इन्व्हॉल्व होतील, कारण ग्रामीण भाग असतो, बऱ्याच वेळेला आर्थिक परिस्थिती नसते खरं तर नाही का. आणि तुम्ही जे उल्लेख केला की विद्यार्थ्यांना मी ट्युशन लावू देत नाही किंवा ती वेळ येत नाही खरं तर नाही का. अगदी या सगळ्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून तुम्ही जे प्रयोग मांडता, प्रयोग करता, तर विद्यार्थी त्याच्यामध्ये कसे इन्व्हॉल्व होतात, काय नेमका त्यांचा रिस्पॉन्स असतो ते सांगा. आणि आतापर्यंत कुठले कुठले प्रयोग केले आहेत? तसं जर बघितलं ना तर आता ज्या वेळेस आपण एखादा चॅप्टर शिकवतो आणि एखाद्या मुलांना जर सांगितलं आणि आपण करून दाखवलं तर मुलं घरून साहित्य आणतात
आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन जे म्हणतो आपण विद्यार्थ्यांमध्ये, एक चिकित्सक वृत्ती आणि निरीक्षणातून मुलं शिकतात. बऱ्याचदा आपण बघतो की पाहून ऐकून म्हणजे डोळ्यानं पाहिल्यानं ज्ञान जास्त वाढतं. तर हे मुलं ज्यावेळेस छोट्या छोट्या वस्तू असतात, प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग असतील, काही असेल, त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस एखादा डेमो देतो त्याच्यातून नवीन ते म्हणतात की सर आपण असं केलं तर आणखीन एखादं नवीन विज्ञानातील जे तत्व आहेत, नियम आहेत, ते त्यांना सहज सोपं जातं. निश्चितच मला असं वाटतं की सर काहीतरी नवीन करणार आहेत हे विद्यार्थी सुद्धा अगदी वाट पाहिली असेल नाही का? नक्कीच नक्कीच. तर ही प्रयोगाची जी मांडणी आहे किंवा जे नवीन जे प्रयोग करतात अगदी कसं असतं नेमकं, म्हणजे आठवड्याला एक ठरला असतो का महिन्यातनं 2-3 असे? नाही सर, तसं जर बघितलं ना, आठवड्यातून 4-2 असतात वर्गामध्ये. आता एखादा घटक शिकवत असताना काय होते की त्या मुद्द्याशी रिलेटेड काही प्रयोग करता आलं तर लगेच आपण करतो. तर जसं उदाहरणार्थ आता मी आता एक प्रयोग केलाय की एक 10 रुपयामध्ये मायक्रोस्कोप तयार केलाय. अच्छा. आता मुलांना मायक्रोस्कोप, ग्रामीण भागातल्या मुलांना सूक्ष्मदर्शक माहीत नसतं. नाही. पण माझ्या मनामध्ये एक आयडिया आली की इंजेक्शन असतं आपलं, इंजेक्शनचे एक दूषित पाण्याचा एक थेंब तयार केला इंजेक्शनमधून खाली पडताना, आणि एक लेझर बॅटरी असते, त्या थेंबामधून मी लेझरची बॅटरी पलीकडे लावली. तर त्याच्यातले जे बॅक्टेरिया आहेत ना ते अगदी हालचाल करताना दिसू लागले. मग मुलांना कळाले अरे मायक्रोस्कोप आपण म्हणतोय पण हे साधं 10 रुपयामध्ये सुद्धा मायक्रोस्कोप तयार होतो. आणि मुलं लगेच घरी जाऊन करू लागली, अरे मायक्रोस्कोप, लेझर बॅटऱ्या घरी असतात सर तशा ह्याच्या 10-10 रुपयाच्या, 20 रुपयाच्या, त्याच्यातून बीम पाठवले की त्या भिंतीवर अंधारामध्ये दिसू लागली काही पण म्हणजे. आणि मला एका डॉक्टरांनं गिफ्ट दिलं होतं, स्टेथोस्कोप आणि स्पिग्मोमॅनोमीटर. माझ्या शाळेतील विद्यार्थी ब्लड प्रेशर, रक्तदाब काय असतो आणि डॉक्टर नेमकं काय करतात, बीपी कसं मोजतात, माझ्या शाळेतील सर्व मुलं ते मोजतात. मला असं वाटतं की तुमची जी आहे चालती बोलती प्रयोगशाळा खरं नाही का? कारण प्रयोगशाळा म्हटलं कुठलं तरी एखादी रूम असते त्या ठिकाणी ते साहित्य मांडलं असतं विज्ञानाचं नाही का? तुमची प्रयोगशाळा ही चालती बोलते आहे, तुमच्याबरोबर ती प्रयोगशाळा चालते खरं तर. आजपर्यंत जे काही विज्ञान प्रदर्शन झाले असेल, तालुकास्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, यात नेमकं काय यश आलं आणि ज्यात तुम्हाला यश आलेलं आहे ते प्रयोग कुठले कुठले होते? तसं जर बघितलं आता हे माझी विज्ञान प्रयोगपेठी 1-2 वर्षापासूनच मी हे करतोय. आतापर्यंत एक 20 वेळेस तरी तालुका जिल्ह्यामधून आपला नंबर आला होता. तुमची स्वतःची विज्ञान पेठी आहे, काय असतं त्या पेटीत नेमकं, म्हणजे काय काय आहे? त्या पेटीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. तर याच्यामधले जवळपास 60 ते 70 प्रयोग जे की आपण मुलांना कधीही मुलांना सांगू शकतो. जे की स्ट्रॉ आहेत, प्लॅस्टिकच्या बॅग आहेत, किंवा एखादी सेल संपलेली आहे, सेफ्टी पिन आहे, काही असेल, तुमचे काचेची बॉटल असेल, तर याच्यातून आपण ते आमच्या प्रेक्षकांना तुमची विज्ञान पेठी आज पाहायला आवडेल खरं नाही? नक्कीच सर. आहे का तुमच्याकडे? हो आहे. अच्छा. मग हे विज्ञान पेठी दररोज असतं तुमच्या? नक्कीच रोजच असते. अच्छा. बरं. आणि विद्यार्थी म्हणजे 100% रिस्पॉन्स मिळतो का अगदी 50% असतो? नाही, आता मी काय करतो, आता वर्गामध्ये गेल्यानंतर त्या वर्गाला काय घ्यायचं आहे पेटीतून तेवढंच आपण काढून त्यांना शिकवतो. म्हणजे त्या वर्गवाईज त्याच्यात तुम्ही जे प्रयोगाचे साहित्य आहे जे जेव्हा टेबलवर मांडतात विद्यार्थ्यासमोर, सगळेच विद्यार्थी नोटीस करतात का काही लोकांना त्यात इंटरेस्ट नसतो असा? उलट सर, वर्गामध्ये 30%च मुलं अशी असतात की काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकले असतात, आणि 70% मुलं त्यांना काही जे पारंपरिक पद्धत असते शिकवण्याची ते मुलांना लय झाले 4-5 दिवस, 8 दिवस, 15 दिवस ऐका वाटतं. पण तेच शिक्षक, तशीच मेथड आणि पारंपरिक पद्धत की त्यांना वृक्ष पण आवडत नाही, आवडत, त्यांना नाविन्य आवडतं. आणि तुमच्या प्रयोगात ते नाविन्य दिसतं आणि 100% रिस्पॉन्स मिळतो. एखादी वस्तू हातात घेऊन गेलो तर मुलं कुठंच लक्ष नसते की अरे सरनं काहीतरी आणलंय, आणि काहीतरी आणले म्हणल्यामुळे ते त्यांचं दुर्लक्ष, म्हणजे बाकीचं दुर्लक्ष झाल्याचा संबंधच येत नाही. आणि त्या पद्धतीनं मुलांचं जे काही निरीक्षण क्षमता आहे आणि एक शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, हा त्याच्या मागचा तात्पर्य आहे की वर्गामध्ये जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका नाही का? पूर्णपणे कॉन्फिडन्स पाहिजे आणि काहीतरी ठेवा हातामध्ये तुमच्या दाखवण्यासाठी नाही का, सांगण्यासाठी. तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना इंटरेस्ट वाटतो आणि कदाचित याच कारणामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही आवडता. सर, आजपर्यंत जे काही आहे प्रोग्रेस या विषयाच्या माध्यमातून केलेला तुमच्या विद्यार्थ्यांनी, तो नेमकं काय, म्हणजे तुमच्या माध्यमातून तुमच्या विषयाची गोडी निर्माण झाल्यामुळे
विद्यार्थी जे घडले ते आम्हाला ऐकायचं. आता विज्ञान विषयामध्ये ज्यावेळेस मी टीचिंग करतोय ना, त्यामध्ये मेडिकलचे जी मुलं आहेत माझ्या शाळेतली लागलेले, ग्रामीण भागातली खूप रिअर असतात मेडिकलला जाणं. तर माझ्या शाळेतली बरीचशी मुलं आहेत जी मेडिकल फील्डमध्ये अगदी करिअर करतात. आणि या बाबतीत पुन्हा म्हणजे शैक्षणिक तर उपक्रम आपण घेतोच, पण मुलांचा संपर्क वारंवार राहतो आणि आम्हाला केवढा अभिमान वाटतो की आपली मुलं, माझे विद्यार्थी कुठल्या तरी चांगल्या पदावर आहेत. आणि विशेषतः माझ्याकडे हॉस्टेल आहे सर आमच्या शाळेमध्ये, अगदी ज्यांना सांभाळायला कुणी नसतं. आणि तशा मुलांना ज्यावेळेस द्यायचं असेल ना, त्यावेळेस एवढं मन भारावून जातं की अरे आपण खरंच यांच्यासाठी करायचं. मला असं वाटतं की या जगामध्ये ज्ञानदानासारखं पुण्याचं काम जर कुठलंच नाही का, पवित्र कार्य आहे. आणि ते देत असताना माणसाने कंजूसपणा करू नये किंवा हात आकारता घेऊ नये, ते अगदी भरभरून द्यावं नाही का. तर लेकरं घडतात, लेकरं आपल्या मार्गाला लागतात आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. अगदी या सगळ्या बाबी म्हणजे अगदी शाळेचं पण नाव होतं. सर एक मला मुद्दा विचारायचा वाटतो की विज्ञान शिक्षक म्हणून तुम्ही कधी थांबणार नाहीत. अगदी 2 वर्षापूर्वी तुम्ही विज्ञानाची पेटी तयार केली, आणखी पुढं आणखी काय द्यायचं नेमकं. कारण काय असतं की ज्याला द्यायचं आहे ना, त्याचे संकल्प, त्याचे प्रोजेक्ट तयार असतात. खरं तर माझं जे काही फ्युचरचा जर विचार केला की माझी 101 प्रयोगाची पेटी मी तयार करणार आहे, जे की शासन करोडो लाखो रुपये या प्रयोगशाळेसाठी खर्च करत आहे. तर मला वाटतं माझ्यासारखी जर एक विज्ञान पेटी तयार केली अगदी 1000-500 रुपयामध्ये, तर निश्चितच जे काही करोडो लाखो रुपयाचं जे शासन खर्च करतोय, जे की धूळ खात पडलेल्या प्रयोगशाळा आहेत, कधी त्या साहित्याकडे बघितलं जात नाही, तर ते न पाहता जर अशा प्रकारची प्रयोगपेटीचा उपयोग शासन स्तरावर जर झाला तर निश्चितच या मुलांचा खूप मोठा फायदा होईल आणि शासनाच्या तिजोरीवर पण लोड पडणार नाही. मला असं वाटतं की तुमची 101 प्रयोगाची पेटी लवकर तयार हो, कारण याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार नाही का. सर जिथं मला थांबायचे तो प्रश्न म्हणजे आजपर्यंत एवढी सुंदर तुम्ही वाटचाल केली आहे नाही का. एक प्रयोगशील उपक्रमशील शिक्षक ही तुमची ओळख, आदर्श शिक्षक ही ओळख. तर या पूर्ण प्रवासाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता, म्हणजे कोणामुळे हा प्रवास घडला. तसं माझं पहिलं श्रेय माझे आई बाबा आहे आणि दुसरे ज्यांची प्रेरणा मला मिळाली कैलासवासी नारायणदादा काळदाते आणि अंकुशदादा काळदाते, यांच्या प्रेरणेनं मी हे करू शकलोय. आपल्याला अनेक बाबतीमध्ये जर काही घ्यायचं असेल तर नवीन घ्यायला आवडतं, नवीन पाहायला आवडतं, नवीन दिवस असतो, नवीन वर्ष असतं. मग हे सगळं नवीन आवडतं. मग विद्यार्थ्यांना देत असताना नवीन नवीन देत राहा, कारण त्यांना जर तुम्ही जुनच देत असताल तर त्यांना तुम्ही आवडणार नाही आणि तुमची शाळाही आवडणार नाही. तर लेकरांना सतत काहीतरी नवीन द्या, नवीन करायला सांगा, त्याला अनेक उपक्रमामध्ये सहभागी करून घ्या आणि मग बघा लेकरांना हे शिक्षण वृक्ष वाटणार नाही, कारण त्या शिक्षणाबद्दल त्यांच्या मनामध्ये अगदी गोडी निर्माण होईल. आणि जनरली असं म्हणतात की शिक्षणासाठी सक्ती नसली पाहिजे, आसक्ती पाहिजे. आणि ती आसक्ती निर्माण करणारे गुरुजी असतात. आणि विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाची, अभ्यासाची, शिक्षणाची आसक्ती निर्माण करणारे सर आपल्यासमोर आहेत, ज्यांनी सुंदर आपल्याला आज मुलाखत दिली आहे. मी एवढंच म्हणेल सर की तुमच्याकडनं आणखी चांगले प्रयोग बाहेर पडोत, तुमची 101 प्रयोगाची पेटी लवकर तयार हो, यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी विज्ञान शिक्षक, सायन्स टीचर सन्माननीय राठोड सर यांच्या साधला संवाद, यांच्या जीवन कार्यावर, यांच्या पूर्ण वाटचालीवर टाकलेला प्रकाश निश्चितच आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.